श्रीराम समर्थ श्रीराम भाग 156. उत्तम श्लोक कशातच भाग घेत नव्हते. गेले कित्येक दिवस ते अस्थि कलशासमोर दगडी पुतळ्यासारखे नुसतेच बसून राहिले होते. दुःख जिवारी लागलं होतं. आतच आत कोंडून राहिले होते. चेहरा कोरा, डोळ्यात अश्रू नाहीत, नजर शून्यवत. येणारे सर्वजण त्यांच्याजवळ जाऊन जाऊन रडत, सांत्वनांचे 4 शब्द उच्चारत, पण ते शब्द उत्तम श्लोकांनी ऐकले की नाही हेच कळत नव्हतं. चेहरा निर्जीव, कोरा, भकास, ओठ मिटलेले, डोळे अश्रुहीन, भावशून्य. कुणी आलं, शेजारी बसलं, बोललं आणि गेलं तरी त्याची जाणीव नाही. चेहऱ्यावर रेषाही हलायची नाही. फक्त कपाळावरची शीर तटतटताना दिसायची. त्यावरून कळायचं त्यांच्या अंतर्मनात फार मोठी घालमेल चालली. उत्तम श्लोकांची ही स्थिती पाहून शिवदीक्षितजी चिंतामग्न झाले. बाबाजी महाराजांना म्हणाले, उत्तम श्लोकांच्या हृदयातील प्रचंड दुःख हे असंच आज जर कोंडत राहिलं तर व्हायचं कसं? दुःख डोळ्यातील अश्रू होऊन बाहेर पडलं पाहिजे. हमसून हमसून ते रडले पाहिजेत. तरच दुःखभार हलका होईल आणि ते पूर्वस्थितीला येतील. बाबाजी महाराज म्हणाले, त्यासाठी दयानंद स्वामींच्या आठवणी त्यांना सांगणं हाच एक उपाय आहे. त्यामुळे भावनांचा क्षोभ होईल आणि त्यांना रडू कोसळेल. आतलं दुःख डोळ्यावाटे ओघळून जाईल. आणि आपलं वाक्य तसंच अर्धवट ठेवून बाबाजी महाराज उत्तम श्लोकांच्या जवळ जाऊन बसले आणि मायेने त्यांच्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाले, हे पहा, स्वामींनी देह ठेवला तेव्हा किती भक्तांना सूचक दृष्टांत झाले नाही? व्यंकटेश शास्त्रींना दयानंद स्वामी समोर दिसले आणि लगेच नाहीसे पण झाले. श्रीधर पंतांना स्वप्नात दिसले. स्वामी मठाच्या अंगणातून बाहेर पडतायत असं दिसलं. कौस्तुभांना दिसलं स्वामी आकाशात उडत उडत दूर दूर जात आहेत आणि तिघेही जागे झाले आणि मठात लगेच आले. पाहतात तर बाबाजी महाराजांचा स्वर कातर झाला होता, पण उत्तम श्लोकांच्या मुखावर कोणतेच भाव नव्हते. शिवदीक्षितजी हळुवार स्वरात उत्तम श्लोकांना म्हणाले, मुंगीच्या विठ्ठलपंतांचा अनुभव तर फारच हृदयस्पर्शी आहे. त्यांना स्वप्नात स्वामी दिसले. त्यांना म्हणाले, मी आता निघालो, तुमचा निरोप घ्यायला आलोय. तेव्हा विठ्ठलपंत खडबडून जागे झाले. घोड्यावरून तातडीने पैठणला आले. मठात पोचले तर अंत्ययात्रा निघून बराच वेळ झाला होता. स्मशानभूमीवर तडक गेले तर चंदन काष्ठ रचून पूर्ण झाली होती. आता अंत्यदर्शन सुद्धा होणार नाही म्हणून त्यांना रडूच कोसळलं. आणि काय आश्चर्य, त्याच वेळी चंदन काष्ठ रचणाऱ्या ब्राह्मणांना ती नीट करावीशी वाटली. त्यांनी 2 चंदन काष्ठ काढली, बाजूची लाकडं सारखी केली आणि परत नीट ठेवली. तेवढ्यात स्वामींचं तेजस्वी पवित्र मुख कमल क्षणभर उघडं झालं आणि विठ्ठलपंतांना दर्शन घडलं. विठ्ठलपंतांची इच्छा पूर्ण झाली. दयानंद स्वामी वांछा कल्पतरू आहेत. देह सोडला असला तरी अजून कल्पतरूप्रमाणे भक्तांची इच्छा पूर्ण करतायत ते. आता शिवदीक्षितजींचाही स्वर कातर झाला खरं, पण उत्तम श्लोक तसेच अचेतन होते. नजर तशीच शून्य. दोघांच्याही प्रयत्नांना यश आलं नव्हतं. उत्तम श्लोकांच्या खूप प्रेमातले सनातन महाराज, ते त्यांच्या जवळ जाऊन रडत रडत म्हणाले, तुम्हीच मूक झाला तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? आम्हाला कोणाचा आधार आहे, सांगा ना. त्यांचे अत्यंत लाडके कंबुकंठ पुढे आले. उत्तम श्लोकांचे हात हातात घेऊन दाटलेल्या कंठाने म्हणाले, मला ज्ञानेश्वरी समजावून सांगताना तुम्हीच म्हणाला होतात ना, संत म्हणजे भगवंताचा अवतार, धर्मजागरणासाठी ते येतात, कार्य झाले की ते स्वधामी जातात, पण देह ठेवला तरी ते सूक्ष्म रूपात असतात, ते तुम्ही म्हटलं होतात ना. पण तरीही उत्तम श्लोकांचा प्रतिसाद नाही. कौस्तुभ दाटलेल्या कंठाने म्हणाले, तुम्हीच म्हणाला होतात ना, दयानंद स्वामी म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांचा अवतार. त्यांना जन्म नाही, मृत्यू नाही, ते अजन्म आहेत, अजरामर आहेत. मग पण उत्तम श्लोक होते तसेच राहिले. गुरुबंधूंचे शब्द उत्तम श्लोकांच्या कानावर पडत होते, पण त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचत नव्हते. सारे उपाय संपले. उत्तम श्लोक भानावर येईना. काय करावे कुणाला कळेना. उत्तम श्लोकांच्या हृदयात एकच आक्रोश चालला होता, सद्गुरूंचा चिरविरह. आता सद्गुरूंचं दर्शन नाही,
निदान एकदा तरी सद्गुरूंचं दर्शन व्हावं. सर्वांचे उपाय संपले. तेव्हा अखेरीस उत्तम श्लोकांची समजूत घालण्यासाठी दयाळराव स्वामी स्वतः ज्योतिर्मय रूपामध्ये त्यांच्या समोर प्रगट झाले. डोळ्यात अतीव प्रेम, करुणाभाव. आपले सद्गुरू समोर दिसले तरी उत्तम श्लोकांना कळेना हा स्वतःच्या डोळ्यांचा भ्रम आहे की खरोखरच दयाळराव स्वामी समोर प्रगटलेत. पण तो भ्रम नव्हता, खरोखरीच दयाळराव स्वामी आले होते. उत्तम श्लोकांची समजूत घालायला आले होते. सर्वांनाच दयाळराव स्वामींचं ते ज्योतिर्मय रूप दिसत होतं. कंबुकंठ बेभान होऊन ओरडत होते, पहा पहा स्वामी आले, दर्शन द्यायला आलेत पहा. सनातनही उन्मादाच्या अवस्थेत म्हणाले, होय होय मलाही स्वामी दिसतात, ते पहा दयाळराव स्वामी. दयाळराव स्वामींचं ज्योतिर्मय रूपात दर्शन होताच शिवदीक्षितजी, बाबाजी महाराज, कौस्तुभ साऱ्यांच्याच अंगावर रोमांच आले. साऱ्यांनी भक्तिभावाने दयाळराव स्वामींना हात जोडून नमस्कार केला. दयाळराव स्वामींनी उत्तम श्लोकांकडे पाहून अभय मुद्रा दाखवली. आशीर्वाद देऊन मूकपणानेच सूचित केलं, मी सूक्ष्म रूपात आहेच. जगाचं कल्याण करण्याचं कार्य सूक्ष्म रूपातून चालूच राहणार आहे. नंतर दयाळराव स्वामींनी सर्वांकडे दृष्टिक्षेप टाकून अभय मुद्रा दाखवली आणि ते ज्योतिर्मय रूप अंतर्धान पावलं. दयाळराव स्वामी म्हणजे दयेचा सागर, अहेतुक कृपा सिंधू, कृपा सागर, करुणाकर. सूक्ष्मात गेले तरी भक्तांची काळजी ते घेतच होते. उत्तम श्लोक तर त्यांचे अत्यंत लाडके. त्यांच्या सहाय्याला धावून आल्याशिवाय ते कसे राहतील? दयाळराव स्वामींचं प्रत्यक्ष दर्शन झालं आणि उत्तम श्लोकांचा चेहरा पालटू लागला. हृदयातील दुःख भाव चेहऱ्यावर उमटले, डोळ्यामध्ये अश्रू उभे राहिले, हुंदका बाहेर पडला आणि धरणाच्या भिंती कोसळून पाणी वेगाने वाहू लागावं तसं झालं. उत्तम श्लोकांच्या डोळ्यातून अश्रुधारा धडाधड वाहू लागल्या. हमसून हमसून ते रडू लागले. हृदयात कोंडलेला शोकावेग वेगाने बाहेर पडू लागला. त्यांना रडताना पाहून सनातन, कंबुकंठ, कौस्तुभ सारेच अनावर दुःख वेगाने मोठमोठ्याने रडू लागले. काळ पुढे सरकत होता. हळूहळू उत्तम श्लोकांनी मठाचं कामकाज पाहायला प्रारंभ केला. एक दिवस शिवदीक्षितजी चौधरींनी आठवण करून दिली, हरिवरदा ग्रंथाचे 3 अध्याय लिहायचे राहिलेत अजून. स्वामींनी हे काम पूर्ण करायला तुम्हाला सांगितलंय ना. बाबाजी महाराज, जगन्नाथ महाराज, सनातन महाराज सारे जण आता ग्रंथ पुरा करायला घ्या असे म्हणू लागले. पण उत्तम श्लोकांना धीर होईना. हा ग्रंथ महाकाव्याच्या उंचीला पोचलेला, दयाळराव स्वामींसारख्या प्रतिभासंपन्न महाकवीने रचलेला हा ग्रंथ, मी तर सामान्य जीव, कवितेची एक ओळही आजवर रचलेली नाही. माझ्या हातून हे काम व्हायचं कसं पुरं? दिवसामागून दिवस असेच चालले होते. अखेरीस एक दिवस दयाळराव स्वामी स्वतःच त्यांच्या स्वप्नात आले. स्वामी समोर दिसताच उत्तम श्लोक भावविभोर झाले. गहिवरून म्हणाले, स्वामी स्वामी तुम्ही भेटण्यापूर्वी माझ्या जीवनामध्ये सगळे दुःखच दुःख होती, अंधारच होता. पण तुमच्या चरणी आश्रय मिळाला, जीवन उजळून निघालं. तुमचं दर्शन झालं की मनात सुख दाटून यायचं, आनंद भरून यायचा. पण तुम्ही गेलात आणि स्वामी प्रसन्नपणे हसून म्हणाले, मी आलोच कुठे होतो म्हणून मी आता कुठे जाणार आहे? मी सदैव होतोच, आहेच, सदैव असे नाही. हे शब्द ऐकून उत्तम श्लोक अधिकच भाव व्याकुळ झाले. दयाळराव स्वामी प्रसन्नपणे हसून म्हणाले, आता हरिवरदा ग्रंथ पुरा करायला हवा. पुरा करायला घ्या, 3च तर अध्याय राहिलेत. आपण सांगितलं लिखाण मी लिहून घेतलं हे खरं आहे स्वामी, पण स्वतःची अशी एकही ओळ मी आजवर रचलेली नाही. कसं जमेल ते मला? जमेल, जमेल. मीच तुमच्या अंतरंगातून हा ग्रंथ पुढे चालवणार आहे. उठा, लेखणी हातात घ्या, लिहायला लागा, ग्रंथ पूर्ण होईल. असं म्हणून दयाळराव स्वामी अदृश्य झाले. उत्तम श्लोकांना जाग आली तेव्हा ते थरारून गेले होते. दयाळराव स्वामींची अशी स्पष्ट आज्ञा होताच उत्तम श्लोक लिहायला बसले. 87वा अर्धवट राहिलेला अध्याय पूर्ण केला.
पुढच्या 88व्या अध्यायाला प्रारंभी गुरुवंदना करताना ते म्हणाले, सद्गुरु, तुमच्या चरणांचं स्मरण केलं की सर्वत्र भगवंत भरून राहिलाय अशी अनुभूती येते आणि नमन करणाराही त्यात विलीन होऊन जातो. तुमचा महिमा अगाध आहे. प्रत्यक्ष वेदव्यासांनाही तो सहजपणे वर्णन करता नाही येणार. द्वापार युगात तुम्हीच भगवान श्रीकृष्णांच्या रूपाने अवतार घेऊन अनेक जीवांचा उद्धार केलात आणि आता कलियुगात श्रीकृष्ण दयार्णव या रूपाने येऊन तुम्ही लोकोद्धाराचं कार्य करताय. पुढचे 3ही अध्याय लिहून झाले. तोवर 3 वर्षांचा काळ उलटला होता. ग्रंथ पूर्ण झाला तेव्हा उत्तम श्लोकांचे डोळे भरून आले. ग्रंथ समाधी समोर ठेवला आणि भक्तिभावाने दयाळू स्वामींची आरती म्हणू लागले. जय जय श्री कृष्ण दयार्णव सद्गुरु सुखधामा, भवजल तारक नौका कृत निर्मळ नामा, सतचित सुखधन विग्रह धारक निष्कामा, अभेद अद्वय अक्रिय अव्यय परसीमा, जय देव कृष्ण गुरु अविनाशा, कृष्ण दयार्णव अभिधारक भवनाशा, जय देव वर कर शिरसा धरिता तरती जडकोटी, अक्षय सुख लाजविते चरणामृत गोडी, इक्षण मात्रे मानस संस्कृती रस सोडी, विधिवर फणीवर वदती गुरुवर पद प्रौढी, जय देव तैसा चित शक्ती वरी क्रीडसी परिपूर्णा, बोध सुधामय दृष्टी दासावरी करुणा, केशवी केशव झाला शरणागत चरणा, जय देव जय कृष्ण गुरुरा विनाशा, जय देव कृष्ण दयार्णव अभिधारक भवनाशा, जय देव आरती म्हणता म्हणता उत्तम श्लोक भाव विभोर झाले. गळा दाटून आला, हृदय भरून आलं. कशी बशी आरती पूर्ण केली आणि भाव भरल्या स्वरात म्हणाले, स्वामी, हरिवरदा ग्रंथ पूर्ण झाला. आपणच तो माझ्याकडून पूर्ण करून घेतलात. करते करविते आपणच आहात. उत्तम श्लोक भरल्या डोळ्यांनी दयार्णव स्वामींच्या चरणयुगुलांकडे एकटक पाहत राहिले. मनात भावनांचा कल्लोळ होता आणि त्यांना दिसलं समाधीच्या जागी स्वयं दयार्णव स्वामी प्रत्यक्ष उभे आहेत. प्रसन्न मुद्रेने त्यांच्याकडे पाहतायत. दयार्णव स्वामी प्रेम भरल्या स्वरामध्ये म्हणाले, हरिवरदा हा ग्रंथ पुरा केलात. फार मोठं काम पूर्णत्वाला नेलं. तुम्हाला प्रसाद द्यायला हवा. काय प्रसाद द्यावा? उत्तम श्लोक लीनतेने हात जोडून म्हणाले, स्वामी, आपलं प्रत्यक्ष दर्शन झालं. सगळं मिळालं. मी भरून पावलो. आता आणखीन काय वेगळं मागायचं? मी आपला गुलाम आहे. हा देह मन बुद्धी सगळं आपल्या चरणी केव्हाच वाहिलंय. स्वामी हसून म्हणाले, हो, मला माहित आहे. तुम्हाला स्वतःला कधीच काही मागावंसं वाटलं नाही. स्वतःची इच्छा अशी काही कधी तुमच्या मनात आलीच नाही, येणारच नाही. पण परमगुरु एकनाथ महाराजांनी हा ग्रंथ लिहिण्याची मला आज्ञा केली होती. त्या आज्ञेचं पालन झालं. मनात अतीव आनंद दाटून आलाय. वाटतंय तुम्ही काहीतरी मागून घ्यावंच. स्वामी, काय मागायचं? आपली आज्ञाच असेल तर एकच मागणं मागावं असं वाटतंय. भक्ती मार्गाचा सर्वत्र प्रसार व्हावा. भूतलावरील सर्व प्राणी मात्र ईश्वर भक्ती करून सुखी व्हावेत. सर्व प्राणी मात्रांचं जीवन निरामय व्हावं. सर्वांचं कल्याण व्हावं. ते सदैव आनंदात नांदत राहावं. आणि एकदम हरिवरदा या ग्रंथाची समाप्ती करताना अखेरच्या अध्यायाच्या शेवटी लिहिलेल्या ओव्या उत्तम श्लोकांच्या तोंडून पुन्हा बाहेर पडल्या. सर्वही सुखरूप होत, सकळ निरामय असोत, समस्त कल्याणे पावोत, अखिल नांदोत आनंदे. स्वस्ति श्री मंगलानि भवन्तु, विश्वपटी श्री कृष्ण तंतु, नसे सर्वथा द्वैत हेतु, रहित मितु अद्वितीय. स्वामी हसून म्हणाले, बर, तसंच होईल. दयार्णव स्वामींचे हे अमृताचे शब्द ऐकून उत्तम श्लोकांचं मन
आनंदाने भरून आलं. अंगावर रोमांच उभे राहिले. अष्टसात्विक भाव जागृत झाले. त्यांनी दयाळराव स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. उठून पाहतात तो तो दयाळराव स्वामी अदृश्य झाले होते. पण स्वामींचे ते शब्द, होईल होईल, असंच होईल, असंच होईल, पुन्हा पुन्हा त्यांच्या कानामध्ये घुमत राहिले. त्या शब्दांच्या लहरी त्यांच्या भोवती नाचू लागल्या. दशदिशातून तेच शब्द पुन्हा पुन्हा दयाळराव स्वामींच्या आवाजात त्यांना ऐकू येत राहिले. तो आवाज मोठा मोठा होत गेला आणि शेवटी उत्तम श्लोक त्यात पूर्णतया बुडून गेले, विलीन झाले. उरले ते फक्त फक्त दयाळराव स्वामींचे शब्द, होईल होईल होईल, असंच होईल, असंच होईल, असंच होईल. श्रीराम समर्थ श्रीराम. अस्तु. संपूर्ण समाप्ती. श्रीराम.